बाळ्या, ए बाळ्या, अरे इथं का बसलायस तू? आणि एवढा नाराज काय आहेस? नाराज नाही रे, तिला ज्या विचारलं पाहिजे रे, ती खऱ्या प्रेमाला विसरलीच कशी? अरे एवढं झुरलो तिच्यासाठी, जे नाही ते केलं तिच्यासाठी. कितीतरी पोरींचे प्रपोज आले, पण तिला कधी विसरलो नाही रे. अरे ती इथून गेल्यापासून ना कसला कॉल, ना कसला मेसेज, ना कुठल्या सोशल मीडियावर. तिच्यात असा अचानक बदल का? माझी नंदिनी अशी नव्हती कधी. तिने माझ्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवली होती. तिला जाब विचारलाच पाहिजे. अरे बाळ्या, ऐक ना, तू नंदिनी? हो. अगं मला ओळखलंस? नाही. मी बाळाची बहीण. अगं तुम्ही दोघं शाळेत होता ना, तेव्हा घरी यायचा, अभ्यास करायचा, खेळायचा एकत्र. ओळखलं मला आता तरी? हो. आणि काय किती दिवस झाले ग तुला जाऊन? आता बरेच दिवस झाले. बरं झालं आलीयस. आता घरी चल, आपण बाळाला भेटूयात. बाळा खूप खुश होईल तुला बघून. भेटले मी त्याला. भेटली तू त्याला? तू आणि तो मित्रमैत्रीण लहानपणापासून, त्याच्यामुळे तो पहिल्यांदा तुलाच भेटला असेल. बरं असू दे, पण घरी ये नक्की. बाळ्या पण असेल, त्याला पण खूप आनंद होईल. चल आता मला जायचंय, जाते. आपण ना थोड्या वर्षांनी लग्न करूयात. आणि या जन्मात नाही, पुढच्या 7ही जन्मात मला फक्त तुझी व्हायचंय. पण आहे ना, बाकीच्यांसारखं पळून नाही जायचं मला तुझ्यासोबत. मला घरच्यांच्या आशीर्वादाने तुझी व्हायचं. आपण आहे ना छोटंसं पण स्वतःचं घर घेऊयात शहरात. मग तू ऑफिसला जाशील आणि मी रोज तुझ्यासाठी डबा बनवेल. आणि तुला यायला उशीर झाला ना तरी मी तुझी वाट पाहिन. आणि मला आहे ना काश्मीरला फिरायला जायचंय. नेशील ना? काश्मीरला नको ग, आपण केदारनाथला जाऊया. माझ्या हातात तुझा हात आणि समोर केदारनाथ. कसलं भारी वाटेल ना. आणि ऐक ना, मला कधी सोडून नाही ना जाणार? नक्की? मी तुला कधीच सोडून जाणार नाही, कायम तुझ्याच राहील. बाळा काय झालंय? नाही, काय नाही. बर ते जाऊ दे, मी तुला एक खुशखबर देते. तुला माहितीये आपल्या गावात आपली नंदिनी आलीये. माहितीये. मग भेटला तर तिला? नाही. नाही. बरं असू देत, मग जा जाऊन भेटून ये तिला. हो.
बाळ्या अगं पूजा, बाळ्या कुठे गेलाय? आणि तो आत्ताच बाहेर गेला. बरं बरं ठीक आहे येतो. एक मिनिट थांब. बस की. काय झालं? बस रे बस, मला बोलायचं. बोल की. बाळाला काय झालंय? बाळाचं तोंड पडलेलं आहे. बाळा उदास उदास वाटतोय. अगं काय नाही ग, मागा नाही का शूटिंग मध्ये ती कॅटरीना मुका घेतला होता तुझा? नाही, ते कारणच नाही. मी त्याची बहीण आहे, मला कळतात गोष्टी. काहीतरी झालं. आणि काय नाही ग. सांग मला, सांग. मग सांगतो मी, पण बाळाला सांगू नको, मी तुला सांगितलंय ते. ती नंदिनी आली ना गावात, त्यांच्या आधी होतं, पण त्यांच्या काहीतरी काल भी नसलं वाटतं, त्यामुळे तो नाराज आहे. बरं बाळाला आधीच सांगू नको, मी सांगितलं ते, तो माझ्यावर रागवेल. आणि मला ही गोष्ट आधीपासूनच माहिती होतं की त्या दोघांचं आहे म्हणून. खरं होय? हो, पण मी वाट बघत होती. आता हा माझा भाऊ मला स्वतःहून कधी सांगतो. पण ते जाऊ दे, त्याला फक्त सांगू नको, मी तुला हे सगळं सांगितलं आता. बरं येतो मी, तुझी काळजी घे तेवढं.